या ज्योतिषाकडे जातात, त्या ज्योतिषाकडे जातात, टॅरो कार्डवाल्याकडे जातात, फेस रिडिंगकडे जातात, हस्तरेषावाल्याकडे जातात, सगळ्यांकडे जातात, दुनियाभराचे रिपोर्ट जमा करून घरी घेऊन येतात. बरं ते रिपोर्ट मी जसं मागच्या व्हिडिओत पण सांगितलं, ते रिपोर्ट तुम्हाला काहीच कळत नाही. म्हणजे समोरच्या माणसाने, त्या न्यूमरोलॉजिस्टनी, ज्योतिषाने जीव तोडून तुमचा तो बिचारा तुमचा रिपोर्ट बनवला, त्याच्या आयुष्याचा वेळ खर्ची करून, एवढा त्याचा अभ्यास खर्ची करून, आणि तो रिपोर्ट तुम्हाला कळत सुद्धा नाही. आणि रिपोर्ट कळला नाही म्हणून तुम्ही काही ऍक्शन घ्यायला प्राधान्य देत नाही. ऍक्शन घेत नाही म्हणून परिणाम घडत नाही, आणि म्हणून तुमच्या आयुष्यात काही बदलाव पण घडत नाही. हे सगळं लूप मध्ये तुम्ही अडकत जातात. आणि मग दिवसेंदिवस अजून जास्त तुमचं मन जे आहे ते नाराज होत राहतं जगण्याप्रती, आयुष्याप्रती. मग मी काय म्हणते, या ज्या भौतिक गोष्टींच्या मागे तुम्ही पळता आहात ना, की कोणाला चांगला जॉब पाहिजे, कोणाला चांगली नोकरी, कोणाला सरकारी परीक्षा पास करायची आहे, मग त्याच्यानंतर कोणाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे, कोणाला बिझनेस चांगला सेट करायचा आहे, कोणाला लग्न करायचं आहे, कोणाला अपत्य प्राप्ती हवी आहे, स्वतःचं घर बांधायचं आहे. तुमच्या आयुष्यातलं कुठलंही स्वप्न मॅनिफेस्ट करायला आधी तुमचं चंद्रबळ स्ट्रॉंग आहे का, म्हणजे तुमचं मन तसं तेवढं स्ट्रॉंग आहे का त्या गोष्टीसाठी, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत हे असे स्वप्न बघण्याला काहीच अर्थ नाही. आणि हे छोटे मोठे चुटकुळे उपाय असतात ना, शॉर्टकट मारणारे, किंवा शॉर्टकट असं नाही म्हणता येणार आपण त्याला प्रभावाच्या दृष्टीने कमी दर्जाचे उपाय म्हणू शकू, की ते उपाय तुम्हाला तेवढा परिणाम नाही देऊ शकणार. तात्पुरता एखादा काहीतरी उपाय तो तुमच्या आयुष्यात काहीतरी छोटा मोठा बदल घडवेल, पण जर तुम्हाला मोठा बदल घडवायचा आहे, मोठं काहीतरी आणि लॉंग टर्म मध्ये काहीतरी मिळवायचं आहे, तर असे छोटे मोठे उपाय, की हातात ब्रेसलेट घातला आणि नावाची स्पेलिंग बदलली आणि मोबाईल नंबर 4दा बदलले आणि मग 5,000 रुपये देऊन ह्याच्याकडनं हा मोबाईल नंबर स्पेशल घेतला, त्याच्याकडनं तो स्पेशल मोबाईल नंबर घेतला, आणि तुम्ही आता बिनधास्त झाले, की किंवा तुम्ही तुमची सिग्नेचर चेंज केली आणि तुम्हाला असं वाटतंय, किंवा तुम्ही घरात वास्तुशास्त्रानुसार बदल केले आणि तुम्ही म्हणताय की आता मला माझ्या आयुष्यात काहीच करायची गरज नाही, आता मी केलं ना हे सगळं, आता माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहे. अशा भ्रमात जर का तुम्ही असताल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी टू से, की तुम्ही ना स्वतः म्हणजे काय म्हणता येईल, मृगजळाच्या मागे पळताय, किंवा तुम्ही ना म्हणजे काय म्हणता येईल, जे चकचकीत दिसतंय तुम्ही फक्त त्याच्या मागे पळताय, पण ते एक मृगजळ आहे. ते तुम्हाला जे पाहिजे ते नाही मिळवून देणार. तो रस्ता शॉर्टकट आहे म्हणून तुम्हाला तो चांगला वाटतो आहे, किंवा तुम्ही ना काहीतरी त्याच्यात पण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करताय, पण लॉंग टर्म मध्ये हे उपाय तुम्हाला फार काही मिळवून देण्यात मदत करणार नाहीत. हा, फक्त थोडीफार तुमची सायकोलॉजी त्या दिशेने घेऊन जायला थोडंफार ते तुम्हाला कंड्युसिव्हनेस म्हणजेच अनुकूलता प्रदान करतील, पण प्रत्यक्ष काम जे आहे ना ते तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आधी तुम्हाला तुमचं मन स्ट्रॉंग करायला महत्त्व द्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचं मन स्ट्रॉंग करत नाही, तुमच्या मनाला वळवत नाही, ते म्हटलं ना आपण, कळतं सगळं पण वळत नाही, ते वळवण्याला प्राधान्य द्या.